नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आपण SYBA गांधीयन थॉट या अभ्यासक्रमाशी संबंधित पुढच्या मुद्द्यावरती आजचा हा व्हिडिओ रेकॉर्ड करीत आहोत. हा जो आजच्या आपल्या चर्चेचा जो विषय आहे तो द प्रॉब्लेम ऑफ मीन्स अँड एंड्स इन इंडियन पॉलिटिकल लाईफ, म्हणजेच भारतीय राजकीय जीवनातील साधन साध्य समस्या या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत. गांधी तत्वज्ञानातील ही एक अतिशय महत्त्वाची अशी संकल्पना आहे किंवा गांधीजींच्या तत्वज्ञानातील हा एक नैतिक सिद्धांत आहे. गांधीजींनी आपल्या विचारांचे जे काय एक शास्त्र बनवलं किंवा जे विचार त्यांनी व्यक्त केले त्या विचारातील काही भाग हे त्यांच्या सामाजिक राजकीय या विचारांप्रमाणेच त्यांच्या विचारातील काही नैतिक भागही आपल्याला पाहावयास मिळतात. त्यातील हा एक साधनसाध्य विचार हा एक त्यांच्या विचारातील नैतिक भाग आहे किंवा नैतिक सिद्धांत आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे आपल्याला एका राजकीय समस्येच्या माध्यमातून पाहायचं आहे की गांधीजींच्या पुढे अनेक प्रकारच्या समस्या होत्या. त्या समस्यांना उत्तरे शोधत असताना वाटेल त्या मार्गाने त्या समस्यांवरती उत्तरे न शोधता एक नैतिक धागा प्रत्येक समस्येच्या सोडवणुकीसाठी उपयुक्त पडावा अशी गांधीजींची धारणा होती. आणि म्हणून गांधीजींनी आपल्या देशापुढे नेमकी कोणती राजकीय समस्या होती आणि त्या समस्येचा तोडगा किंवा त्या समस्येवरती उत्तर कसं शोधावं याचा एक नैतिक दृष्टिकोन किंवा एक नैतिक पायंडा घालून देण्याचा प्रयत्न या सिद्धांताद्वारे केल्याचं आपल्याला दिसून येतं. आता गांधीजींनी नेमक्या कोणत्या प्रकारचा नैतिकतेचा मार्ग या सिद्धांताद्वारे सांगितलेला आहे ते आपण इथं समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर गांधीजींना असं वाटत होतं की ज्यावेळेस आपल्या देशासमोरची एक प्रमुख अशी समस्या म्हणजे आपल्या देशाचं पारतंत्र्य किंवा आपल्या देशाला जे काही स्वातंत्र्य मिळवायचं आहे ते स्वातंत्र्य कसं आणि कोणत्या कृतीने किंवा कोणत्या मार्गाने मिळवावं ही ती समस्या होती. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या देशातील जनतेसमोर स्वातंत्र्य मिळवण्याचे अनेक मार्ग होते, अनेक साधनं होती, अनेक प्रकारचे ध्येय होती. पण ह्या अनेक प्रकारच्या साधनातून नेमकं कोणत्या प्रकारचं साधन किंवा कोणत्या प्रकारचा मार्ग आपण निवडावा यासाठी गांधीजींनी हा सिद्धांत सांगितला. गांधीजींच्या मते कोणत्या कृतीला नैतिक समजावे हे त्या कृतीच्या परिणामावरून न ठरवता त्या कृतीला मुळातच एक स्वतंत्र असं मूल्य असतं, एक स्वतंत्र अशी धारणा असते आणि त्या धारणेनुसार किंवा त्या मूल्यानुसार त्या कृतीला ती कृती आपण अनुसरायची असते. आणि म्हणून गांधीजींच्या पुढे अनेक प्रकारच्या विचार प्रणाल्या होत्या, ज्याच्यामध्ये गांधीजींच्या पुढे सुखवादी विचार प्रणाली होती,
गांधीजींच्या पुढे फलता प्रामाण्यवादी विचार प्रणाली होती. गांधीजींच्या पुढे साम्यवादी विचार प्रणाली होती. गांधीजींच्या पुढे अशा अनेक प्रकारच्या विचार प्रणाल्या होत्या की ज्याच्या माध्यमातून आपल्याला त्या स्वातंत्र्यासारख्या ध्येयापर्यंत किंवा स्वातंत्र्यासारख्या साध्यापर्यंत पोचायचं आहे. पण हे पोचण्याचा मार्ग नेमका कसा असावा याच्या बाबतीमध्ये गांधीजी विचार करत होते. त्यावेळेस गांधीजींना असं वाटत होतं की सुखवादी असतील किंवा साम्यवादी असतील, या सर्वांचा जो काय मार्ग आहे तो मार्ग शेवटी फलता प्रामाण्यवादाकडे झुकणार आहे. म्हणजेच फलता प्रामाण्यवाद्यांचं जे ध्येय आहे किंवा त्यांच्या त्या विशिष्ट विचार प्रणालीचं काय जो परिणिती आहे, ती परिणिती कशामध्ये जाऊन विराजमान होते, तर त्यांचं असं म्हणणं होतं की तेच कर्म चांगले आहे जे सुखाचे फळ देत असते. मग ज्या कर्मातून अधिकाधिक सुख प्राप्त होत असेल ते कर्म करावे, आणि ज्या कर्माद्वारे फळ प्राप्त होत नसेल ते कर्म करू नयेत. आणि म्हणून अधिकाधिक सुख प्राप्त करून देणारी कर्म ही नैतिक समजावीत, आणि ज्या कर्मातून सुख प्राप्त होत नाही ते कर्म अनैतिक समजावं. आणि म्हणून या नीती अनितीच्या या मार्गामुळेच गांधीजी नेमके या विचारसरणीकडे, म्हणजे अधिकाधिक लोकांचं अधिकाधिक सुख या धारणेपोटी आपल्याकडे ही चारवाक नावाचा जो काही संप्रदाय होता, हे चारवाक नावाच्या संप्रदायाचं हे तत्वच होतं की मानवाला एकदाच जन्म लाभणार आहे, आणि जर मानवाला एकदाच जन्म लाभणार असेल तर त्याने अधिकाधिक सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रसंगी कर्ज काढावं, प्रसंगी ऋण काढावं आणि तूप रोटी खावी. आणि म्हणजेच या ठिकाणी माणूस कर्ज काढत राहील आणि सुखाचं घास खाईल, पण त्या पोटी तो कर्ज फेडणार नाही, आणि त्या माध्यमातून त्यातून एक प्रकारचं वैरत्व निर्माण होईल, आणि त्या माध्यमातून शेवटी त्याला दुःखाला सामोरं जावं लागेल. अशा प्रकारची ही विचारसरणी गांधीजींना नको होती, आणि म्हणून गांधीजींनी या विचारसरणीकडे डोळेझाक केली, म्हणजे सुखवादी आणि साम्यवाद्यांच्या विचारसरणीकडे डोळेझाक केली. आता ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की साम्यवाद्यांच्या सुखवाद्यांच्या बाबतीमध्ये ठीक आहे, जर कोणत्याही कृतीचं फळ जर सुखकारक मिळणार असेल तर तेच कर्म करावं, आणि म्हणून ते गांधीजींनी टाळलेलं असेल. पण साम्यवाद्यांची नेमकी धारणा काय होती आणि साम्यवाद्यांच्या बाबतीमध्ये गांधीजी एवढे निराश का होते, हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. साम्यवादी विचारसरणी जी आहे ती सर्वांचं कल्याण साधणारी विचारसरणी आहे. म्हणजे समतेचा मार्ग अनुसरणारी ही विचारसरणी आहे. जर ही समतेचा मार्ग अनुसरणारी विचारसरणी असेल तर साम्यवाद्यांच्या बाबतीमध्ये गांधीजींच्या मनात एवढी एक वेगळी भावना का निर्माण झाली, तर त्याचं कारण म्हणजे गांधीजींना साम्यवाद्यांना असं वाटायचं की स्वातंत्र्यासारखं ध्येय जे आहे ते ध्येय आपण कोणत्याही मार्गाने, मग तो मार्ग जरी वाईट असला तरी त्या वाईट मार्गाने का होईना पण प्राप्त केला पाहिजे, कारण शेवटी आपलं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. आणि म्हणून जरी हिंसक मार्ग अनुसरायची वेळ आली तरी सुद्धा हिंसक मार्गाने का होईना पण आपण ते स्वातंत्र्य प्राप्त केलं पाहिजे. आणि म्हणून गांधीजी हे मूळचे अहिंसेचे पुजारी, सत्याच्या मार्गाने चालणारा एक साधा माणूस, आणि या साध्या माणसाला कदापि हा हिंसेचा मार्ग परवडणारा नव्हता. आणि म्हणून गांधीजी या हिंसेच्या मार्गावरती चालण्याचा कधीही प्रयत्न करत नव्हते. आणि म्हणूनच त्यांनी
या साम्यवाद्यांची ही जी काय स्वातंत्र्य प्राप्तीची धारणा आहे किंवा स्वातंत्र्य प्राप्तीचा जो मार्ग आहे तो गांधीजींना मान्य नसल्याचे दिसून येतं. आणि म्हणून गांधीजी त्या मार्गाकडे वळत नाहीत. म्हणूनच गांधीजी साम्यवादी विचारसरणीला सुद्धा विरोध करताना दिसून येतात. मग गांधीजींना नेमकं काय साध्य करायचं होतं किंवा कोणत्या मार्गाकडे भारतीय जनमानसाला वळवायचं होतं की जेणेकरून त्यांनी आपले स्वातंत्र्यासारखं एक ध्येय आहे, एक साध्य आहे ते प्राप्त करावं. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की माणसाचं जीवन हे ध्येयाधिष्ठित असतं. हे ध्येय कधी कधी मोठं असतं तर कधी कधी छोटं असतं, पण ध्येय मात्र माणसाच्या जीवनात असतंच. आणि या ध्येयाला गांधीजी साध्य असे म्हणतात. म्हणजेच प्रत्येक मानवाच्या जीवनाला कोणते ना कोणतं तरी उद्दिष्ट असतं, कोणतं ना कोणतं तरी ध्येय असतं, कोणतं ना कोणतं तरी एम असतं. आणि हे प्राप्त करण्याची त्याची धडपड चालू असते. आणि या संपूर्ण त्या ध्येयाला प्राप्त करण्याच्या धडपडीलाच माणसाचं जीवन असं म्हटलं जातं किंवा माणसाचं जगणं असं म्हटलं जातं. मग या जगण्याच्या धडपडीमध्ये काही माणसाची ध्येय ही वैयक्तिक असतात. म्हणजे ध्येयांच्या बाबतीमध्ये पण आपल्याला असं म्हणावं लागेल की ध्येयसुद्धा किंवा साध्यसुद्धा दोन प्रकारचे असतात. एक वैयक्तिक म्हणजे त्या व्यक्तीचं हित साधणारे असतं, त्या व्यक्तीचं कल्याण करणारं असतं. तर दुसरं सामाजिक असतं, म्हणजेच समूहाचं कल्याण साधणारं असतं. आणि म्हणून ध्येय वैयक्तिक आणि सामाजिक अशा दोन प्रकारचे असतात. आणि मग हे दोन्ही ध्येय जे आहेत, या ध्येयांच्या अनुषंगाने विचार करायचा झाला तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की स्वातंत्र्यासारखं जे ध्येय आहे ते व्यक्तीच्या वैयक्तिक ध्येयाबरोबरच सामूहिक किंवा सामाजिक सुद्धा ध्येय आहे. आणि म्हणून सर्वांचे स्वातंत्र्य म्हणजे सर्वांचे कल्याण, सर्वांच्या हक्क आणि अधिकारांची प्राप्ती ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. आणि हे सर्वांच्या उपयुक्त पडणारं जे काय स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा मार्ग कसा असावा. आणि म्हणून अशा ध्येय प्राप्तीसाठी किंवा मानवी समूहाच्या इप्सित ध्येय प्राप्तीसाठी ची जे मार्ग आहेत ती मार्ग हिंसक असावीत का, ते मार्ग किंवा ती साधनं दुसऱ्यांचा रक्तपात करणारी असावीत का, ह्याच्या बाबतीमध्ये गांधीजी मात्र कदापिही मान्यता देत नाहीत. त्यांच्या मते की दुसऱ्याचं रक्त सांडून मिळवलेलं स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य कधीही चांगल्या प्रकारचं असणार नाही. तर दुसऱ्याच्या रक्ताचा थेंबही न सांडता मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य असेल आणि तेच खरं शुद्ध स्वरूपाचं स्वातंत्र्य असेल. आणि म्हणून गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने, अहिंसा आणि सत्याच्या मार्गाने पुढे जाऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. आणि म्हणून हेच गांधीजींनी ठरवलेले जे ध्येय आहे ते खऱ्या अर्थाने ते ध्येय आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की ध्येय स्वतःहून चांगलं असतं किंवा साध्य स्वतःहून चांगलं असतं की साधने साध्याला एक अर्थ प्राप्त करून देतात. या ठिकाणी आपल्याला हेही समजून घ्यावं की ज्याप्रमाणे माणसाचं एखादं इप्सित काहीतरी असतं किंवा प्राप्त करून घेण्यासारखं काहीतरी असतं, ते प्राप्त करून घेणं मग ते व्यावहारिक भौतिक स्वरूपाचं असेल किंवा ते मग आध्यात्मिक
स्वरूपाचा असेल, तर मग व्यावहारिक अर्थाने माणूस सुखाची कामना करत असतो, सुखाची इच्छा करत असतो. तर आध्यात्मिक अर्थाने माणूस या जीवनाचं सार्थक म्हणजेच शेवटचा श्वास सुखाचा हवा या दृष्टिकोनातून त्या पद्धतीने त्याची पुढची वाटचाल असते. आणि म्हणून या दृष्टिकोनातून ध्येय माणसाची ध्येय दोन प्रकारची असतात, एक भौतिक आणि दुसरं अभौतिक, किंवा एक व्यावहारिक आणि दुसरं आध्यात्मिक अशा स्वरूपाचं असतं. तसंच साधन नेमकं काय आहे, साधनाची सुद्धा काहीतरी व्याख्या असेल. आणि म्हणून गांधीजी साधनालाच मार्ग असे म्हणतात. आणि मार्ग म्हणजेच कोणत्याही प्रकारचं ध्येय प्राप्त करण्यासाठी उपयुक्त पडणारे जी गोष्ट असेल, जे मार्ग असतील ते साधन असतं. त्यालाच गांधीजी मीन्स म्हणतात. आणि ध्येयाला किंवा साध्याला गांधीजी एम्स म्हणतात. म्हणून गांधीजींच्या या विचाराच्या अनुषंगाने हा प्रश्न निर्माण होतो की साधने साध्याला शुद्ध बनवतात की साध्य मुळातच शुद्ध असतं. मग याच्या बाबतीमध्ये विचार करू गेल्यानंतर गांधीजींना असं लक्षात येतं की ध्येय हे मुळातच चांगलं असतं. गांधीजी असे म्हणतात की ध्येय हे मुळातच चांगलं असतं. तसं भारतीय तत्त्वज्ञानामध्ये ध्येयाच्या बाबतीमध्ये हाच विचार सांगितलेला आहे की कोणत्याही प्रकारचं ध्येय असेल तर ते चांगलंच असतं, ते शुद्ध स्वरूपाचं असतं. आणि मग ह्या ध्येयाला शुद्ध असतील, ध्येय जर शुद्ध असतील तर मग सुख प्राप्त करणे हे जर आपलं ध्येय असेल, किंवा श्रीमंत होणे हे जर एखाद्या व्यक्तीचं ध्येय असेल, तर मग ते श्रीमंत होण्याचं ध्येय जे आहे ते दोन मार्गाने प्राप्त करता येईल. एक तर काबाड कष्ट करून घामाच्या निरळाच्या संपत्तीतून माणसाला श्रीमंत होता येईल. आणि दुसरं म्हणजे एखाद्याला लुटून किंवा लुबाडून किंवा चोरी करून, म्हणजेच भ्रष्ट मार्गाने त्याला श्रीमंत होता येत असतं. समाजामध्ये काबाड कष्टाने मिळवलेल्या श्रीमंतीला किंवा पैशाला मान्यता असते. मात्र एखाद्याचा जर धन संपत्ती लुबाडून कोणी जर श्रीमंत झालेला असेल तर त्याला मात्र लोक मान्यता देत नाहीत. याचाच अर्थ समाज कोणत्याही गोष्टीच्या बाबतीमध्ये योग्य अयोग्यतेचा निर्णय घेत असतो. जे समाजाला योग्य वाटतं ते चांगलं असतं, आणि जे समाजाला योग्य वाटत नाही ते वाईट असतं. आणि म्हणून नैतिकतेच्या बाबतीमध्ये वैयक्तिक नीतिमत्तेपेक्षा सामाजिक नीतिमत्ता श्रेष्ठ असते. आणि म्हणून समाजाला जे प्राप्त करायचं आहे ते जे काय समाजाने प्राप्त केलेलं आहे ते शुद्ध स्वरूपाचं असलं पाहिजे, ते चांगल्या स्वरूपाचं असलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला परकीय सत्तेच्या पारतंत्र्यातून बाहेर पडून आपल्याला जे स्वातंत्र्य मिळवायचं होतं ते स्वातंत्र्य तितकेच शुद्ध स्वरूपाचं असलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात कुणीही असं म्हणता कामा नये की तुमचं जे स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे ते स्वातंत्र्य हिंसेच्या पायावरती आधारित आहे. आणि म्हणून गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठीच हा विचार सांगितला असल्याचे दिसून येतं. मग गांधीजींनी साधनांच्या बाबतीमध्ये अतिशय सावध भूमिका घ्यायला हवी असं सुचवलेलं आहे. कारण स्वातंत्र्य प्राप्त करणे हे आपल्या सर्वांचं ध्येय होतं. ज्याप्रमाणे काही अहिंसक मंडळी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत होते, तसेच मोठ्या प्रमाणात सुभाषचंद्र बोस आणि
इतर काही क्रांतिकारक हेही शस्त्रास्त्राच्या बळावरती किंवा तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझाद दूंगा या स्वरूपात स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न करत होते. पण मग ह्या सर्व गोष्टींचा सारासार विचार केल्यानंतर गांधीजींनी त्यांच्या अहिंसेचा मार्ग किंवा अहिंसेच्या स्वरूपात प्राप्त होणाऱ्या स्वातंत्र्याची किंमत किंवा महत्त्व सर्व क्रांतिकारकांना पटवून दिलं आणि नंतरच्या कालावधीमध्ये हे सर्व क्रांतिकारक शस्त्र खाली ठेवून गांधीजींच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्य संग्रामामध्ये उतरले आणि त्यांनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अहिंसक मार्ग निवडला असल्याचे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि म्हणून गांधीजींच्या या साध्य विचाराचा मतितार्थ असा होतो की कोणत्याही प्रकारचं साध्य हे नेहमी करता चांगलंच असतं, ते पवित्र असतं आणि ते शुद्ध असतं. कोणत्या प्रकारचं ध्येय हे चांगलंच असतं, ते पवित्र असतं आणि शुद्धच असतं. जे माणसाची काही अनेक ध्येय असतात, त्या ध्येयामध्ये ते ध्येय माणूस वैयक्तिक पातळीवरती चांगलं आहे असं ठरवत असतो, पण ते ध्येय ते ध्येय स्वार्थावर आधारित असेल, सोहितावरती आधारित असेल तर ते ध्येय म्हणता येत नाही. की जेणेकरून त्या ध्येयाने त्या व्यक्तीबरोबर त्या व्यक्तीशी संबंधित असणाऱ्या इतर मानवी व्यक्तींचंही कल्याण प्राप्त करून घेता येत असेल तर ते ध्येय खऱ्या अर्थाने शुद्ध स्वरूपाचं ध्येय असतं. आणि म्हणून गांधीजी म्हणतात की सर्व प्रकारची ध्येय हे शुद्ध असतात, ते पवित्र असतात. आणि म्हणून आपल्याला विचार करायचा असतो तो साधनांचा, कारण साधनंसुद्धा चांगली आणि वाईट अशा स्वरूपाचे असतात. जर आपण चांगल्या साधनांचा निवड करू, म्हणजे अहिंसक स्वरूपाच्या साधनांचे जर आपण निवड करू, तर त्या साधनांद्वारे मिळवलेलं जे काही ध्येय असेल ते ध्येय हे सर्व काळासाठी शुद्ध राहतं, चांगलं राहतं आणि त्याचीच किंमत जनमानसात टिकून राहत असते. आणि ज्या साधनांच्या म्हणजे हिंसक साधनांच्या मार्गाने जर एखादं ध्येय प्राप्त केलेलं असेल तर त्या ध्येयाची किंमत जनमानसामध्ये काहीही असत नाही. आणि म्हणून गांधीजींनी याच कारणासाठी हे त्यांचे साधन समस्या किंवा साधन साध्य समस्या हा विचार सांगितला आहे. आणि हा विचार गांधीजींनी त्यांच्या राजकीय जीवनात, म्हणजे त्यांना ज्या स्वातंत्र्याचा लढा लढायचा होता त्या लढ्यामध्ये वापरण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या स्वरूपात भारतीय राजकीय जीवनात साध्य साधनाची समस्या किंवा साध्य साधन विचार ही संकल्पना गांधीजींनी वापरल्याचे आपल्याला दिसून येते. धन्यवाद.